तुझ्यातल्या दोघांची कथा. सकाळचा शांत वेळ होता. आरशात स्वतःकडे पाहताना एक विचित्र गोष्ट जाणवली. आरशात एकच चेहरा होता, पण दोन मन दिसत होती. पहिलं मन थकल्यासारखं, थांबल्यासारखं, काही करण्याआधीच हार मानणारं. तर दुसरं मन शांत, स्थिर, काहीही न बोलता करून दाखव म्हणणारं. ही दोघांची लढाई रोज चालत होती आणि प्रत्येक दिवशी जो जिंकत होता तो दिवस तसाच घडत होता. ज्या दिवशी पहिलं मन जिंकायचं, सगळं जड वाटायचं, काम पुढे ढकललं जायचं आणि दिवस हातून निसटून जायचा. पण ज्या दिवशी दुसरं मन हळूच म्हणायचं, चल आज फक्त एक पाऊल पुढे टाकू, त्या दिवशी काहीतरी वेगळं घडायचं. त्या दिवशी काम सोपं वाटायचं, आतलं धैर्य वाढायचं आणि दिवस जिंकल्यासारखा वाटायचा. हळूहळू एक जाण आली. जीवन जिंकायचं असेल तर दिवस जिंकणं पुरेसं असतं आणि दिवस जिंकायचा असेल तर त्या दोन मनांमध्ये कोणाला ऐकायचं ते निवडणं पुरेसं असतं. त्या दिवसापासून बदल सुरू झाला. नवीन ध्येय नव्हती, नवीन योजना नव्हती, नवीन मेहनतही नव्हती. फक्त एक निर्णय, आज दुसऱ्या मनाचं ऐकायचं. आणि एवढ्या छोट्या निवडीमुळे जीवन एका नवीन दिशेने बदलायला लागलं. कारण जिंकणारा तू नाहीस, जिंकतं ते मन जे तू रोज निवडतोस.